नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात गाजतील, असं आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांच्या प्रश्नावर येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ठाण्यात सर्वच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं असून त्यामुळे नागरी सुविधांवर ताण येत असल्याचं केळकर यांनी सांगितलं. पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमणं करून फेरीवाले व्यवसाय करत असल्याने वाहतूक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्याने माफिया मंजूर झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळेस SRA प्रकल्पांना क्लस्टर योजनेतून वगळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. गरीब कल्याण, मोफत धान्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, लसीकरण मोहीम, संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांचा त्यांनी उल्लेख केला. मोदी सरकारच्या काळात 25 कोटीहून अधिक नागरिक गरिबी रेषेबाहेर आले असून 80 कोटी नागरिकांना मोफत धान्याचा लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला. तसंच भारत संरक्षण सामग्रीची निर्यात करणारा देश बनत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच 3ऱ्या क्रमांकावर जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. पूरे महीने में सब जगह पर हमने ये जो पैम्पलेट बनाया है, ये पैम्पलेट हर उस व्यक्ति के पास, हर उस पत्रकार के पास पहुंचाने का काम हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारी कर रहे हैं. पार्टी के माध्यम से इंटेलेक्चुअल बुद्धिजीवी लोगों का सम्मेलन भी करने का तय हुआ है. हर उस जिले में 500 से ज़्यादा ऐसे लोगों को इकट्ठा किया जाएगा और उनके सामने जो अब मैंने मराठी में पत्रकार परिषद में जैसे बताया, ऐसे सभी बातें जो देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में पूरे देश में जो निर्णय हुए हैं, उस निर्णय की वजह से देश और देश की उन्नति हो रही है. 2047 में विकसित भारत बनाने का जो संकल्प देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश के सभी युवा के सामने रखा है और उसमें तुम्हारा हमारा सबका योगदान होना चाहिए. जो हम कर सके, जो क्षेत्र में हम कुछ कर सके, ऐसे हर एक ने एक कदम बढ़ा के काम करना चाहिए. ये विनती करने के लिए आज ये पत्रकार परिषद का आयोजन किया. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिका AI, ब्लॉकचेन आणि WhatsApp आधारित तक्रार प्रणालीचा वापर करणार आहे. या संदर्भात 1,40,00,000 रुपयांचा प्रस्ताव 18 जून रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी आणला आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना मोबाईल ॲप किंवा WhatsAppद्वारे छायाचित्र आणि लोकेशनसह तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ पोहोचेल आणि त्यावरील कारवाईचा संपूर्ण मागोवा नागरिकांना घेता येईल. पाहणी, नोटीस, कारवाई आणि प्रकरणाची सद्यस्थिती एका नियंत्रण पटलावर उभी राहणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे नोंदी सुरक्षित राहतील असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School.
nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत भूसंपादन, शासकीय जमीन, ग्रामभेटी, जनगणना, घनकचरा व्यवस्थापन तसंच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. ज्युपिटर हॉस्पिटल परिसरामध्ये 76 वर्षीय सरोज दस्तूर यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रवासी कार चालक निशांत शुक्ला याला ठाणे न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. थुंकलाचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या निशांतने दस्तूर यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपीचे वकील पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांनी पोलिसांना आवश्यक ती कोठडी मिळाल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बचाव पक्षाच्या वकिलांनी दिली. या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.